नमस्कार प्रेक्षक हो. आज आपल्या यशस्वी जीवनाचे रहस्य या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे. आज आपल्या समवेत राजयोगिनी आदरणीय ब्रह्मकुमारी काजल दीदी आलेले आहेत, जे आज आपल्याशी राजयोग मेडिटेशनद्वारा युवांमध्ये झालेले सकारात्मक परिवर्तन या विषयावर चर्चा करणार आहेत. युवा हा देशाचा प्रमुख घटक आहे आणि देशाची प्रगती ही युवांवर अवलंबून असते. तर युवांनी स्वतःच्या प्रगतीसाठी काय केले पाहिजे हे आज आपण दीदींकडनं सविस्तर माहिती घेऊया. चला तर आपण दीदींकडे वळूया. नमस्ते दीदी, तुमचे ह्या कार्यक्रमात खूप स्वागत आहे. युवा हा देशासाठी प्रमुख घटक आहे, अत्यंत प्रमुख घटक आहे आणि युवांनी स्वतःच्या प्रगतीसाठी काय किंवा परिवर्तनासाठी काय केले पाहिजे? आज संपूर्ण जगामध्ये 70% लोकसंख्या ही युवकांची आहे. जो आजचा युवा आहे त्याच्यामध्ये जोश, स्फूर्ती याचा संगम आहे. तर जे युवा आहे त्यांच्यामध्ये जी शक्ती आहे, जसं शारीरिक आहे, बौद्धिक आहे, मानसिक आहे, या शक्तीचा वापर युवा कशा पद्धतीने करतात हे त्याच्यावर अवलंबून आहे. बघा, आजचा जो युवा आहे तो विविध समस्यांनी ग्रासलेला आहे. जसं व्यसन आहे, या सगळ्या समस्यांनी त्याला खूप साऱ्या गोष्टींनी तो ग्रासलेला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये त्या गोष्टींपासून तो कसा बाहेर पडेल, त्या समस्येपासून तो कसा बाहेर पडेल, याच्यासाठी ब्रह्मकुमारी संस्था ही खूप छान प्रकारे कार्य करते. जेव्हा 1985 मध्ये ब्रह्मकुमारी संस्थाद्वारे युथ विंगचे निर्माण केले गेलेले आहे. युथ विंगद्वारे जसं सगळ्यात अगोदर 1985 साली जेव्हा युथ विंगची स्थापना झाली तेव्हा संपूर्ण भारतभरमध्ये सायकल यात्रा काढली गेली होती. अशाच प्रकारे अनेक यात्रा सुद्धा काढल्या जातात, जसं कार यात्रा आहे, बसद्वारे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन युवकांना जागृत केले गेले. नंतर युवकांमध्ये व्यसनमुक्तीसाठी त्यांना प्रबोधन केले गेले. अशा प्रकारे वेगवेगळे प्रोग्राम्स आपण युवकांसाठी करत असतो. तर अशा प्रोग्रामद्वारे युवकांमध्ये जागरूकता निर्माण केली जाते. तर याच्यामध्ये आपण ब्रह्मकुमारीचे राजयोग मेडिटेशनचा अभ्यास युवकांद्वारा करून घेतो आणि त्यांना राजयोगाचे महत्त्व सांगतो की ज्यामुळे ते अनेक समस्यापासून बाहेर पडू शकतात आणि स्वतःचे आदर्श व्यक्तिमत्व घडवू शकतात. तर राजयोग मेडिटेशन म्हणजे याच्यामध्ये प्रभुत्व मिळवण्यासाठी 2 मुख्य घटक आहे. पहिला आहे आत्मसाक्षात्कार, ज्याला आत्मनिरीक्षण म्हणू शकतो, आणि दुसरा आहे परमशक्तीची अनुभूती. अच्छा, तुम्ही राजयोग म्हणजे काय ते थोडक्यात सांगा. तर राजयोग म्हणजे राजयोगामध्ये आपण परमात्माशी कनेक्ट होऊन जसं राजा असतो ना, पूर्ण राज्यकारभार करत असतो, पूर्ण प्रजेवर राज्य करत असतो. तर राजयोगामध्ये जे आपण या शरीराला चालवणारी एक चैतन्य जी शक्ती आहे, जसं इंद्रिय आहे, मन, बुद्धी आहे, या सगळ्यांना चालवण्याचं कार्य ही आत्मा करत असते. त्यांच्यावर राज्य करण्याचं कार्य राजयोगामध्ये केलं जातं आणि परमात्माशी कनेक्ट होऊन जसं कर्मेंद्रियांवर कंट्रोल करणं. अच्छा, पहिली जी स्टेप आहे ती आहे आत्मसाक्षात्कार, आत्मनिरीक्षण. तर आत्मनिरीक्षण म्हणजे काय, तर जसं हे 5 तत्वाचं शरीर आहे, या 5 तत्वाच्या शरीराला चालवणारी जी चैतन्य शक्ती आहे, ज्याला आध्यात्मिक भाषेमध्ये आपण आत्मा म्हणतो, ती आत्मा या पूर्ण शरीराला चालवण्याचं कार्य करते. जसं मी डोळ्यांद्वारे बघते आहे, कानांद्वारे ऐकते आहे, मुखाद्वारे बोलते आहे, तर या पूर्ण शरीराला चालवण्याचं कार्य आत्मा करते. म्हणजे मला कसं बघायचंय, काय चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी, काय बोलायचं, काय ऐकायचं, या सगळ्या गोष्टींवर प्रभुत्व मिळवण्याचं कार्य, त्याच्यावर कमांड करणं, त्याच्यावर कमांड करणं, म्हणजे त्याला पूर्ण कंट्रोल करण्याचं कार्य ही आत्मा करत असते. अच्छा, तर त्याची ओळख असणं महत्वाचं आहे. जसं आत्मा या पूर्ण शरीरामध्ये राहते कुठे हेही माहिती असलं पाहिजे. दोघी भ्रुकुटींच्या मध्ये ही आत्मा निवास करते. ती कशी दिसते? 2 भ्रुकुटींमध्ये. आणि ती दिसते कशी? लावत असतो इथं. जसं आपण टिकली लावतो, टिळक लावतो, त्या ठिकाणी आत्माचं निवासस्थान आहे. पण आता ती दिसते कशी? आता हे 5 तत्वांचं शरीर आहे, पण या शरीरामध्ये आत्मा कुठे राहते आणि ती कशी दिसते? जसं एक खसखसचा दाणा असतो, त्याच्याहूनही सूक्ष्म एका चांदणी सारखी, ज्योती स्वरूपासारखी आत्मा आहे. आणि ती या पूर्ण शरीराला
चालवण्याचं कार्य करते. कार्य करते. आणि इथून हा, आणि ती इथून पूर्ण कार्य करत असते. सेट ही आत्म्याची सेट इथून ही पूर्ण ऑपरेट करते. येस body. येस येस. अच्छा. आणि नंतर आपण म्हटलं परमात्मा शक्ती, परमशक्ती, ज्याला आपण परमेश्वर म्हणतो, तो निराकार आहे. जसं मी म्हटलं आत्मा ही ज्योती स्वरूप आहे, तसं परमात्मा सुद्धा ज्योती स्वरूप आहे, ज्याची आपण भक्तीमध्ये ज्योतिर्लिंगामध्ये आराधना करतो, ज्याची पूजा करतो, तो परमात्मा. त्याच्याशी कनेक्ट होऊन जसा तो प्रेमाचा सागर आहे, शांतीचा सागर आहे, तशी मी आत्मा. म्हटलं जातं ना, जैसा बाप वैसा बेटा. मग तसंच जसं परमात्मा आहे जो शांतीचा सागर आहे, प्रेमाचा सागर आहे, तशी मी आत्मा सुद्धा शांत स्वरूप आहे, प्रेम स्वरूप आहे. त्याच्याशी कनेक्ट होऊन त्या शक्तीला मला माझ्यामध्ये आत्मसात करायचं आहे. आणि आत्मसात केल्यानंतर मी अनेक म्हणजे स्वतःचं आदर्श व्यक्तिमत्व घडवू शकते. असं राजयोगामध्ये म्हणजे आपण परमात्मा जसं तसंच आपण म्हणजे आत्मा त्याची मुलं तसेच राहणार. त्याच्यामध्ये जे गुण असतील ते मुलांमध्ये पण असतात. जसं जसं फक्त आपल्याला ते इमर्ज करायचे मेडिटेशन. हा, मेडिटेशनद्वारे जसं एक कोणती गोष्ट आहे, जसं हिरा आहे, हिऱ्यावर धूळ साचले तर त्याच्यामधले जे 7 रंग आहे ते बाहेर पडणार का? नाही. तसंच आपली जी आत्मा आहे ती या जन्म आणि मृत्यूच्या चक्रामध्ये येत तिच्यावरही काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, नफरत यांची धूळ साचल्यामुळे ती धूळ आपल्याला स्वच्छ करायची आहे. तर त्याचा एक पर्याय आहे मेडिटेशन, ज्याद्वारे आपण आपल्यामध्ये जे 7 गुण आहे आत्म्याचे, त्या 7 गुणांना आपण बाहेर आणू शकतो. आणि त्या 7 गुण कोणते दीदी थोडक्यात? 7 गुण आहे, ज्ञान आहे. जसं आज प्रत्येक व्यक्तीला ज्ञान आहे, प्रत्येकाला कर्माचं ज्ञान आहे, पण त्याच्यासोबत आध्यात्मिक ज्ञानाची जोड असली पाहिजे. जसं म्हटलं ना, आध्यात्मिक ज्ञान जर असलं तर आपण खूप पुढे जाऊ शकतो. नंतर ज्ञान, नंतर आपल्यामध्ये शुद्धता असली पाहिजे. जिथं शुद्धता असते तिथं शांती असते, सुख निवास करतं. आणि जिथे सुख आहे तिथं प्रेम आहे, तिथे आनंद आहे, आणि ती एक शक्ती बनते. असे 7 गुण आत्म्यामध्ये आज आहे, पण ते लपलेले आहे. मग ती धूळ आपल्याला मेडिटेशनद्वारे स्वच्छ करता येते. प्रत्येकामध्ये राग खूप आहे, अहंकार आहे, एकमेकांबद्दल ईर्ष्या आहे, नफरत आज आहे. म्हणजे आज कोणी पुढे जाते तर त्याला कशा प्रकारे आपण मागे ओढू शकतो हे आपण म्हणजे आज प्रत्येक व्यक्ती विचार करतात. बरोबर आहे. जसं आपण खूप साऱ्या कहाणी गोष्टी ऐकतच असतो याच्यावरून. आज आपण न्यूजपेपर वाचतो, बातम्या ऐकतो, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेतच. मग त्यापासून आजचा जो युवा आहे त्याच्यामध्ये याच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक शक्ती या कुठे ना कुठे आज कमी पडत आहे. बरोबर आहे. त्यामुळे बघा सुसाईडचे केस वाढलेले आहे, व्यसनांचे केस वाढलेले आहे, किती साऱ्या गोष्टी आज युवांमध्ये आपण बघत आहे. जो शाळेपासूनच मुलांना सुसाईड म्हणजे त्याचा मीनिंग सुद्धा माहित नाहीये, तरी ते करतात. आणि व्यसनही खूप वाढलंय प्रमाण. हो. म्हणजे अशा प्रकारे युवांना जर आता आपण आत्मजागृत म्हणजे त्यांना आपण जागरूक केला आतापासून, तर जो युवा आहे तो या पूर्ण विश्वाचा एक आधार आहे. आणि तो आधार म्हणून या पूर्ण विश्वाला चालवणार आहे. या विश्वाचं परिवर्तन करण्याचं कार्य या युवाला करायचंय. तर आपण युवामध्ये सकारात्मक बदल कसा आणणार मेडिटेशनद्वारे हे आपण बघणार. जसं मी राजयोग सांगितलं, नंतर परमात्माशी कनेक्ट होऊन आपण आपल्या जीवनामध्ये खूप साऱ्या गोष्टी आणू शकतो, आदर्श व्यक्तिमत्व घडवू शकतो. तर आदर्श व्यक्तिमत्व घडवण्यासाठी आपल्या जीवनामध्ये 4 गोष्टी असणं आवश्यक आहे. तर पहिलं आहे मेडिटेशन, जे रेग्युलर आपण केलं पाहिजे. जसं वैज्ञानिक लोक आहे, खूप सारे जे डॉक्टर्स आहेत ते सुद्धा आपल्याला एकच गोष्ट सांगतात की तुम्ही मेडिटेशन करा, तुम्हाला शांततेची आवश्यकता आहे. ते सुद्धा मेडिटेशनचा एक उपाय सांगतात. मेडिटेशन करा, ध्यान करा, उपासना करा. बरोबर आहे. ते ध्यान केल्याने आपलं एकाग्रताही वाढते, अभ्यासही छान होतो. जसं आपण आव्हाने आपल्या समोर येतात, अनिश्चितता येतात, यांच्यामधून मार्ग काढण्यासाठी आपल्याला मेडिटेशन करणे आवश्यक आहे. आणि दुसरं आहे आपलं दैनंदिन जीवनामध्ये एक्सरसाइज, व्यायाम असणं आवश्यक आहे, ज्याच्यामुळे आपण मानसिक स्टॅबिलिटी तर राहीलच आणि शारीरिक सुद्धा आपण सुदृढ राहणार.
आणि तिसरं आहे म्हणजे आपण स्वतःवर लक्ष दिलं पाहिजे, स्वतःला बघितलं पाहिजे की माझ्याकडे खूप सारे गोष्टी आहे, खूप सारे गुण माझ्याकडे आहे आणि त्याच्या आधाराने मला माझ्या जीवनामध्ये खूप पुढे जायचं आहे, आदर्श व्यक्तिमत्व घडून आणायचं आहे. त्यासाठी पण सकारात्मक गोष्ट त्याच्यामध्ये सुद्धा सकारात्मकता असली पाहिजे. म्हणून तसं मी म्हटलं ना, मेडिटेशन जर केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला सकारात्मक गोष्टीचा विचार आपल्या मनात येत असतो. मेडिटेशन कसं करायचं? मेडिटेशन म्हणजे परमात्माशी संबंध क्रिएट करायचं. जसं आता आपण शास्त्र वाचलेली आहेत, तर शास्त्रांमध्ये दाखवलं जातं की मीरा जी होती तिने परमेश्वराशी एक साजनचा संबंध क्रिएट केला. संत अनुसयाने त्याला मुलाच्या रूपात आठवण केलं, जसं अर्जुनाने मित्राच्या रूपात आठवण केलं. तसंच आपण सुद्धा परमात्माशी एक संबंध जोडून सण त्याला आठवण करून सण त्याच्यामध्ये जे शक्ती आहे, जो परमात्मा सर्व शक्तिवान आहे, त्याच्या शक्तीचा आपण त्याच्याकडनं ती शक्ती घेऊन सण त्याला कनेक्ट होऊन सण त्याच्या शक्तीचा आपण चांगल्या आपल्या जीवनामध्ये वापर करू शकतो आणि एक आदर्श व्यक्तिमत्व घडू शकतो. आज बघा, आशेचा किरण म्हणून आज युवांकडे बघितलं जातं. युवा हे देशाचं भविष्य आहे असं म्हटलं ना. बरोबर आहे. युवा हे देशाचं भविष्य आहे. मग या युवांकडे आशेचं किरण म्हणून बघितलं जातं. तर युवांना या 4 गोष्टी आवश्यक आहे. म्हणजे स्वतःकडे बघणं आणि स्वतःला आदर्श व्यक्तिमत्व आपण कसं घडवून आणू शकतो याच्यावर विचार करणं. आणि नंतर आहे चांगल्या मित्रांची संगत करणं. असं म्हणतात ना, जर चांगल्या मित्राची संगत केली तर आपण खूप उंच शिखरावर जाऊन पोहोचतो. बरोबर आहे. त्याच्यामुळे आपल्याला उंच शिखराला जायचं असेल तर चांगल्या मित्राची संगत असणं आवश्यक आहे. जसं आमच्या संपर्कामध्ये खूप सारे लोक येत असतात, खूप सारे युवा येतात. जसं आपण युवांचं काउन्सिलिंग वगैरेही करतो. तर या युवांचं काउन्सिलिंग करताना आपल्या आमच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी येत असतात आमच्या समोर. त्याच्यामध्ये खूप सारे एक्सपिरियन्स आहे काही लोकांचे. जसं मी तुम्हाला एक एक्सपिरियन्स शेअर करू शकते का? म्हणजे एक युवा होता, साधारण 25-26 वर्षाचे असेल. त्याला खूप सारे व्यसन होते. असं कोणतंच व्यसन नाही जे त्याने केलेलं नसेल. खूप साऱ्या गोष्टी त्याने केलेल्या आहे. जसं एक गुंडागिरी म्हणतात ना, अशा पद्धतीने तो व्यक्ती होता. मग त्या व्यक्तीला आपण म्हणजे जो गुंडागिरी करणारा व्यक्ती, मग जी त्याची बहीण होती, लहान बहीण, ती त्याला नेहमी म्हणायची, चल माझ्यासोबत ब्रह्माकुमारीज मध्ये चल आणि आपण राजयोग मेडिटेशन जे आहे ते आपण शिकू. तू त्याच्यामध्ये थोडंसं जाईल तर तुला थोडं बरं वाटेल, तुझ्या दुःखाचं जे कारण आहे ते निघून येईल. त्याची बहीण त्याला नेहमी म्हणायची, पण तो कधी ऐकायचा नाही. त्याच्यामुळे त्याचं पूर्ण जे घर आहे ते खूप त्रासलेलं होतं की बा इतका चांगला मुलगा आहे आणि हा व्यसनांच्या मार्गाला लागलेला आहे, याची संगत चुकीची झालेली आहे. म्हणून मी म्हटलं संगत चांगली असली पाहिजे, मित्रांची संगत चांगली असली पाहिजे. तर अशा कारणांमुळे तो व्यक्ती जेव्हा ब्रह्माकुमारीज मध्ये पहिल्यांदा आला तर त्याने त्याच्या जीवनामध्ये खूप चांगला बदल केला. मेडिटेशनद्वारे रेग्युलर तो मेडिटेशनचा अभ्यास करायला लागला आणि आज तो जे आपलं माउंट आबू हेडक्वार्टर आहे ब्रह्माकुमारीचं हेडक्वार्टर, जे स्पिरिच्युअल हेडक्वार्टर आहे आपलं, त्याच्यामध्ये तो आज खूप चांगल्या प्रकारे निस्वार्थ भावाने सेवा करत आहे. अच्छा. जसं स्वामी विवेकानंद त्यांनी सगळं सोडलं. मेडिटेशनद्वारे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये किती चांगला बदल आणला, परिवर्तन घडून आणलं ना. हे एक सकारात्मक परिवर्तन आहे ना. मग हे अशा प्रकारचे खूप सारे उदाहरणं आहे आपल्या समोर, खूप सारे उदाहरणं आहे. बरोबर आहे. नाही, खूप जणांना असं पण वाटतं की नाही, मला ही सवय लागली तर मी बदलूच नाही शकत, ही सोडू नाही शकत, ही बदलू नाही शकत. प्रयत्न केले पण नाही होत. जसं स्वामी विवेकानंद यांनी पण सांगितलंय ना की जर युवा जो आहे तो इतिहासाला रचणारा आहे, इतिहास घडवून आणणारा आहे. नंतर जो काळ आहे त्या काळाला सुद्धा बदलणारा आहे. जो आजचा युवा आहे तो समस्यांना सामना करून म्हणजे समस्यांना सामोरे जाऊन त्याच्यापासून चांगला मार्ग त्यांच्यावर मार्ग काढणारा आहे. बरोबर आहे. म्हणजे समस्या आले की थांबून जाणार नाही, ते त्यातून त्याची सुटका करणारा, पुढे जाणारा असा हा आजचा युवा आहे. बरोबर आहे. तशा प्रकारे आपण युवकांमध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणतो. बरोबर आहे.
आणि ते राजयोग मेडिटेशन द्वाराच आपण करू शकतो. राजयोग मेडिटेशन हे सर्वोत्तम उपाय आहे बरोबर, हे काळाची गरज आहे आता. आणि काळाची गरज आहे. जसं मी म्हटलं ना, प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की मी मेडिटेशन केलं पाहिजे, परमात्माचं बरोबर ध्यान आहे. केलं पाहिजे, ज्याच्याने आपण अभ्यासामध्ये म्हणा किंवा आपण ज्या स्थानामध्ये राहतो आहे, ज्या व्यवहारामध्ये आहे, ज्या व्यवसायामध्ये, त्या सगळ्या गोष्टींपासून आपण स्वतःला कशा प्रकारे सेफ करू शकतो, बरोबर. कसं आदर्श व्यक्तिमत्व घडून आणू शकतो, त्याने त्याच्यासाठी सुख शांती पण मिळते ना मेडिटेशनने. मेडिटेशनने आपल्या शांती जी जीवनात आजकाल धावपळीच्या लाईफ मध्ये नाहीये. गरज तो आहे त्याच्या त्याची, शोधामध्ये, सुखाच्या आणि शांतीच्या. शांतीच्या शोधामध्ये. मग त्याच्यासाठी मेडिटेशन हा एक उत्तम पर्याय आहे. आणि ते मेडिटेशन केल्याने म्हणजे आपण जिथं जॉब करतो, म्हणजे आपलं काम आहे, तेच ना, तिथे व्यवसायामध्ये सगळ्यांशी जे आहे, संबंध तेही चांगले राहतात. तेही चांगले राहतात. त्याच्यामध्ये आपण स्वतःमध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणू शकतो. बरोबर आहे. आणि जसं तुम्ही संघ बोलले, मित्रांचा किंवा आपले सोबत असणारे कुठेही मित्र, तर हे झाले आपले स्कूल कॉलेजमध्ये, त्यानंतर जिथं आपण वर्क करतो तिथले आपले कलिग, तर तिथले पण आपण कसे सोबत ठेवायचे, कोणते ठेवायचे, आणि बाहेर पण पुढे जाऊन लाईफमध्ये कसे लोकांना घेऊन चालतोय, कामात असो किंवा काहीही बिझनेसमध्ये, तर जे बेस्ट असेल त्यांच्याच आपण मार्गात म्हणजे सोबतीला राहिलं तर आपली पण प्रगती होते. एखादा कोणी जर खालचं काम करणारा किंवा विचारांनीच अगदी डाऊन असला आणि त्याच्यासोबत आपण राहतो, तर आपली प्रगती पण कुठे ना कुठे अटकून जाते. बरोबर म्हणजे आहे. कुठे ना कुठे ती खुंटते ना, हा, म्हणजे आपणही पुढे जात नाही आणि जो फ्रेंड असतो तोही आपल्याला जाऊ देत नाही. बरोबर आहे. म्हणजे प्रगती आपली राहतेच कुठे तिथल्या ना कुठे तिथं. थांबते ती. बरोबर आहे. आणि जसं एक असं पण म्हणजे शाळेमध्ये जसं कोणी फेल होतंय पुन्हा पुन्हा, कारण कसं जे हुशार असतात ते पहिल्याच बेंचवर बसलेले असतात, पहिल्या बेंचवर आणि जे फेल असतात ते मागे असतात. मग टीचर सांगतात की अरे तू फेल होणार आहे नेहमी, तू पुढे येऊन बस, हुशार मुलासमोर बसवतात सोबत, कारण त्याला ती संगत लागते आणि जेणेकरून त्याला पाहून तो पुढे पुढे पण जाईल. हे आता आपण प्रत्येक, म्हणजे मी तरी म्हणते प्रत्येकाच्या आयुष्यात हे गेलेलं असेल, म्हणजे त्यांनी पाहिलेलं असेल शाळेमध्ये. म्हणजे यातून ते असं पण सिद्ध होतं की खरंच संगत ही खूप मित्रांची संगती म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा एक चांगली संगत असणं महत्वाचे, ज्याच्यामुळे आपण पुढे जाऊ शकतो, आपल्या जीवनामध्ये चांगलं काहीतरी करू शकतो, प्रगती करतोय आणि त्याला पाहून आपली पण प्रगती होत राहते. दुसरं म्हणजे आपण स्वतः काहीतरी बनवू शकतो, काहीतरी मी म्हटलं ना, उंच शिखरावर व्यक्ती जाऊ शकतो जर संगत चांगली असेल तर. तुम्ही अजून युवांबाबतीत काय सांगू शकाल? काय अजून युवांनी करायला हवं? किंवा आजकाल सुसाईडचे केसेस पण खूप वाढत आहेत, त्यांनी स्वतःला त्यातून कसं डायव्हर्ट करायला हवं मन? तसं मी म्हटलं ना, मेडिटेशन जसं ब्रह्माकुमारीज मध्ये 7 दिवसाचा मेडिटेशन कोर्स असतो, 7 डेज कोर्स आपण म्हणतो. त्या 7 डेज कोर्स मध्ये आपल्याला भरपूर गोष्टी क्लिअर होतात आणि त्या क्लिअर झाल्यानंतर आपण परमेश्वराशी, परमशक्तीशी कनेक्ट होऊ शकतो. जी परमसत्ता आहे, जी या पूर्ण जगाला चालवते आहे, त्याच्याशी जेव्हा आपण कनेक्ट होतो तेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन आणू शकतो. हा अनेकांचा अनुभव आहे, अनेकांचा विश्वास आहे. या अढळ विश्वासामुळेच ही सृष्टी चालू आहे. म्हणून युवांना एक आशेचं किरण म्हणून बघितलं जातं ना. बरोबर आहे. नाही, आणि कसं काय असं पण समज असतो मुलांचा जनरली की जनरेशन गॅप आहे ना, तो जनरेशन गॅप, ते जनरेशन गॅपला आपल्याला आता भरायचं आहे. तेच कसं म्हणतात की नाही, हे तर वय झाल्यानंतर करणारे काम आहेत, हे आध्यात्मिक असो किंवा काही भक्ती वगैरे काही. तसं आता तुम्हाला एक सांगू इच्छिते, महात्मा गांधींनी खूप सुंदर सांगितलं आहे की त्यांनी सांगितलंय, मी माझ्या जीवनामध्ये जे 90 वर्षाचे वृद्ध आहे, म्हातार व्यक्ती आहे, त्यांना सुद्धा मी युवासारखं कार्य करताना बघितलं आहे. आणि जे 25 वर्षाचे युथ आहे त्यांना सुद्धा मी एक म्हाताऱ्या व्यक्तीसारखं बघितलं. म्हणजे त्यांनी इतपत सुद्धा सांगितलेलं आहे. मग याच्यावरून आपल्याला कळतं की आपण कशा प्रकारे आहे. म्हणजे आजचा युवा हा काय आहे, त्याला मेडिटेशनची आवश्यकता आहे. जसं मेडिटेशन केल्याने आपल्याला खूप साऱ्या गोष्टींचा फायदा होतो ना. म्हणजे आव्हानांना आपण स्वीकारतो, आव्हानांना आपण स्वीकारतो आणि त्याच्यामधून मार्ग काढण्याचा आपण प्रयत्न करतो. समस्या आली की आपण तिथंच थांबत नाही. यालाच तर युवा म्हटलेलं ना. जो युवा तोच आहे खरा युवा, त्यालाच म्हणू शकतो जो समस्यांना बघून सण मागे हटणारा नाही किंवा त्याच्यापासून पाठ फेरणारा नाही, त्याला जाऊन सामोरे जाणारा, त्याला जी समस्या आहे त्याला तोंड देणारा.
तसंच मोदीजी पण तेच करताय. मोदीजींची पण इच्छा आहे जे युवांना खूप पुढे घेऊन चालतायत. हो. ते स्वतः पण युवांसारखं काम करतात. आता आपण दैनंदिन जीवन बघतोय डेली. ते 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 स्वतः एक पण म्हणजे ह्या ब्रह्माकुमारीज एज मध्ये मध्ये ते ब्रह्माकुमारीज मध्ये येऊन गेलेले माउंट आबूला, आणि त्यांनी खूप सारे प्रोग्राम अरेंज म्हणजे त्यांनी खूप साऱ्या प्रोग्रामचं उद्घाटन केलेलं आहे. जसं हेल्दी युवा आणि हेल्दी इंडिया, याच्यासाठी सुद्धा त्यांनी खूप छान म्हणजे कार्यक्रमांना त्यांनी सपोर्ट केलेला आहे. म्हणजे युवांसाठी ते खूप सारे प्रोग्राम लॉन्च करत खूप असतात. इच्छा होत राहते. म्हणजे हा, इच्छाच म्हणजे आहे की आजचा जो युवा आहे तो युवा खूप पुढे जाईल तर जायला देशाची पाहिजे. प्रगती होईल खूप. आणि आता सध्या आपल्याला तेच दिसून येतं की युवा कारण पण की युवांवरतीच हे देशाचा आधार आहे ना. जर इमारत मजबूत असेल, जर फाउंडेशन मजबूत बरोबर असेल, आहे. तेव्हाच तर इमारत तेव्हाच- उभी राहील ना. बरोबर आहे. तसंच आजचा युवा हा देशाची नीड आहे, देशाचा आधार आहे. आणि जर देशाचा आधार जर कमकुवत राहील तर देशाचं परिवर्तन कसं होणार ना. प्रगती मग पण परिवर्तन करण्याचं कार्य आहे युवा. तरी आजच्या युवाला आपण जागृत केलं पाहिजे, त्याला सकारात्मक गोष्टींकडे आपण वळवलं पाहिजे. बरोबर आहे. जसं आपण 12 ऑगस्ट असतं, आंतरराष्ट्रीय युवा दिवस असतो, तर बरोबर आपण आहे. युवा तेव्हा दिवस आपण- मनवतो, पण फक्त एक दिवस नाही मनवायचा आहे ना. एक त्याला दिवसासाठीच करतो. बरोबर आहे. एक दिवसासाठी न मनवता आपण त्याच्यावरती चांगलं वर्क केलं पाहिजे, काहीतरी चांगली कामगिरी केली पाहिजे, ज्यामुळे आपण युवांना जागृत करू शकतो. त्यांना आजचा जो युवा आहे त्याला व्यसनांपासून दूर करू शकतो. बरोबर आहे. म्हणजे व्यसन काय आहे, व्यसनापासून काय काय नुकसान आपल्याला आहे, हे त्याला आपण कळवणं गरजेचं आहे. बरोबर आहे. शरीर बिघडतं, त्यामध्ये काय फायदा आहे पुढे? लाईफ आपली कमी होते. म्हणजे मानसिकता सुद्धा ही कुठे ना कुठे आणि शारीरिकता कुठे ना कुठे त्याच्यामध्ये ते मागे पडतात, आणि म्हणूनच सुसाईडचे केस सुद्धा वाढलेले आहे. तेच. कारण की दुःख वाढलं विचार ना त्यांच्या करण्याची, जीवनामध्ये, क्षमता पण कमी होऊन म्हणजे जाते. निर्णय घेण्याची शक्ती कमी बरोबर झाली आहे. आहे. म्हणून असं वाटतं माझ्याच जीवनात खूप सारं दुःख आहे, खूप दुःख आहे. बरोबर आहे. म्हणून ते त्या गोष्टीला सामोरे न जाता त्याच्यापासून सुटका मिळवण्याचा प्रयत्न करतात, म्हणून सुसाईडचे केस आणि त्यांचे कंपॅरिझन पण वाढून जाते की नाही, याला तर किती सुख आहे आणि माझ्या कंपॅरिझन मध्ये याला कमी दुःख आहे, याला काय करणार आहे, म्हणजे कुणाच्याही बाबतीत. म्हणून मी तुम्हाला की यांना सांगितलं काय ना, करणार? आदर्श व्यक्तिमत्व घडायचे तर 4 गोष्टी आवश्यक आहे. स्वतःला बघणं, तिसरं बरोबर पॉईंट आहे. सांगितलं ना, स्वतःला बघा आणि स्वतःचं व्यक्तिमत्व आदर्श कसं बनेल याच्यावर आपण विचार करा आणि त्याच्यावर प्रयत्नशील राहा, की बरोबर. मला माझ्या जीवनामध्ये आदर्श बनायचं आहे, मला आदर्श व्यक्तिमत्व घडवून आणायचंय. तर त्याच्यासाठी मला मेडिटेशन करावं लागेल, दैनंदिन जीवनात व्यायाम करावा लागेल, आपल्या मित्रांची संगत कशी हे बघावं लागेल, आणि स्वतःवर जास्त वर्क करावं लागेल. स्वतःच्या व्यक्तिमत्वावर स्वतःच्या तेव्हा व्यक्तिमत्व प्रगती होईल. बरोबर आहे. आणि आजकाल एक्सरसाइज खूप इम्पॉर्टंट झालेली आहे. कारण ते की नाही करणार, शारीरिक कारण- सुदृढता जर राहिली तर तेव्हाच आपण काहीतरी करू शकतो ना. बरोबर आहे. जसं कारण- एक संघटन आहे, एक संघटन तयार करायचं आहे, तर युवांचं छोटंसं संघटन खूप साऱ्या लोकांना जर जागृत केलं, खूप साऱ्या युवकांना त्यांनी जागृत केलं, जसं आपण कॉलेजमध्ये जातो, ब्रह्माकुमारी संस्था ही अनेक ठिकाणी प्रोग्राम करत असते, जसं कॉलेज आहे, स्कूल आहे, या ठिकाणी युवांना जाऊन आपण जागरूकतेसाठी त्यांना जागृत करतो ना. बरोबर आहे. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढवण्याचं कार्य करतो, निर्भयता आणण्याचं कार्य करतो, म्हणजे ते कोणत्याही गोष्टीपासून घाबरायला नको पाहिजे. बरोबर. म्हणजे मला काहीतरी करायचंय, पण मला त्याच्यापासून थोडंसं मला वाटतंय की भीती वाटते की मी करू का नाही करू की नको करू. म्हणजे या गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये असतात ना. बरोबर आहे. आपल्या लाईफमध्ये मेडिटेशन, एक्सरसाइज, त्यानंतर अन्न, खानपान पण आपलं हे खूप मायने ठेवतं. हे खूप तेव्हा चांगलं. तो व्यक्ती पण हेल्दी राहू शकतो. Yes. आणि एक सुदृढ विचार करायची पण क्षमता बनते आपली ना. हो, हो. तर जसं म्हणजे एक्सरसाइज मध्ये असं आजकाल कसं झालंय, खानपान पण आपलं योग्य नाही आहे, आपली धावपळीची लाईफ झालेली आहे, तर त्यामुळे तर शरीरावर त्याचा परिणाम पडतो. म्हणून ते खूप मायने आहे की तुम्ही सकाळ संध्याकाळ तरी थोडा वेळ तरी स्वतःसाठी काढायला. कारण लोकं स्वतःसाठी. काय म्हणतात, आज आमच्याकडे वेळच नाही, व्यक्तीकडे एक्सरसाइज साठी पण वेळ नाहीये. आज व्यक्तीकडे तेच आहे ना, वेळ नाही आहे, वेळ नाही. वेळेची कमी जाणवते कुठेतरी. हा, ते वाटतं फक्त आपल्याला, पण पण जर जर खरंच आपण इच्छाशक्ती, स्वतःसाठी जर आपण काहीतरी करायचे तर मग स्वतःला वेळ देणं आवश्यक आहे. इच्छाशक्ती ठेवली तर दोघांसाठी वेळ मिळेल, मेडिटेशन साठीही, एक्सरसाइज साठी पण. जे आवश्यक आहे त्याला वेळ देणं आवश्यक आहे ना, आज ते गरज आहे. तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काही सांगू इच्छितात, थोडक्यात मेसेज? आजच्या युवाला मी हेच सांगू इच्छिते की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एक स्वतःला आदर्श व्यक्तिमत्व घडून आणा,
म्हणजे आपल्या जीवनामध्ये 4 गोष्टी ज्या मी सांगितल्या, जसं मेडिटेशन आहे, दैनंदिन जीवनात व्यायाम आहे, नंतर स्वतःवर जे आपण कार्य करतोय त्याच्यावर आपण काय कार्य करतो याच्या स्वतःवर नियंत्रण करणं, म्हणजे स्वतःला बघणं, स्वतःचं आदर्श व्यक्तिमत्व घडवून आणणं, आणि चौथं आहे मित्रांची संगत. या 4 गोष्टींवरती आपल्याला पुरेपूर लक्ष देणं आवश्यक आहे, ज्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये एक आदर्श व्यक्तिमत्व घडवू शकतो आणि या पूर्ण विश्वाला परिवर्तन करण्याचं कार्य करू शकतो. धन्यवाद दीदी, तुम्ही आम्हाला खूप छान. सुंदर गोष्टी सांगितल्या आहेत. पुन्हा भेटू आपण. आज आपल्याला दीदींनी खूप सुंदर अशा पद्धतीने युवांमध्ये परिवर्तन कसं घडवून आणू शकतो आणि ते कशी प्रगती करू शकतात, तर आपल्या जवळच्या सेंटर्सला निश्चित भेट द्या आणि तिथं मेडिटेशन शिका आणि जीवन परिवर्तन करा स्वतःचं पण. चला तर आपण पुन्हा नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटू. धन्यवाद.